नमस्कार, मी गिरिजा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे स्पर्श वात्सल्याचा. स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स. आज आपण नवरात्रातली सप्तमी साजरी करण्यासाठी आलो आहोत परळमध्ये, जिथे आपण भेटणार आहोत एका मोठ्या एकत्र कुटुंबातल्या सगळ्यात छोट्या मेंबरला. चला भेटूया सखीला आणि आयरे कुटुंबियांना. स्पर्श सुखाचा बालपणाचा अनुभव चलाता, स्पर्श वात्सल्याचा, स्पर्श वात्सल्याचा, स्पर्श वात्सल्याचा. हाय. काय हे घ्यायचं तू? बरं घे. हाय सखी, हे काय आहे? काय आहे? से तू हाय बोल सुनो. हाय बोल. इथे इथे हाय. हे काय आहे सखी? काय आहे? हे काय आहे सखी? काठी. अच्छा. आणि ह्यानी काय करायचं असतं ग? खेळायचं. वाजवतो. वाजवतो तू? हो. कसं वाजवतो? दाखव मला वाजवून काठी. अरे वा. तू काय काय करते मी असं ऐकलंय की तुला वाघोबाचा आवाज काढता येतो. हो. कसं करतो वाघोबा? टायगर. टायगर कसं करतो? कसं कसं करतो टायगर? कसं करतो? आणि हा, आणि डॉगी कसं करतो? अशा डॉगी बुपू. आणि अजून हम्मा कशी करते? हम्मा. प्लेन कसं जातं ग आपलं? ए आता मावशीला सांग, हस ना तू, हस ना. आणि मावशी छान दिसते. इकडे 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 इकडे. ओ नको नको, नाही तिला नाही वाटत आहे असं मी छान. ओके सखी, नो प्रॉब्लेम. ओके. आजी कशी आहे? आजी कशी आहे? मला सांग, मी पहिल्यांदा बघतोय. कोणी शिकवलं तुला हे? काकींनी शिकवलं. कोणी शिकवलं? कोणी शिकवलं तुला सांग? सखी, मी सगळ्यांशी जरा गप्पा मारू का? नको. मग मी विचारू का सगळे कोण आहेत तुझे? हो बोल आधी. ओके, चला सुरुवात करूया तुमच्यापासून. नमस्ते, मी सखीची आई स्मृती प्रसन्न आयरे. ओके. मी सखीचा बाबा प्रसन्न आयरे. ओके. मी सखीची आजी, माझं नाव सीमा विजय आयरे. ओके. मी सखीची आजी छाया शरद आयरे. ओके. मी सखीची आत्या साक्षी. ओके. मी सखीची काकी सुरेखा मिलिंद आयरे. ओके. मी सखीची आजी अंजली अशोक आयरे. ओके. मी सखीची आजी प्रिया आयरे. ओके. मी सखीचा आजोबा प्रताप आयरे. सगळ्यांची छान ओळख झाली आहे. आता गप्पा मारूया सखीच्या आई बाबांशी. लव्ह मॅरेज, अरेंज मॅरेज? लव्ह मॅरेज. तुमची फारच मोठी आणि फिल्मी स्टोरी असं मी ऐकलंय. हो. अशी मी चर्चा ऐकली आहे. अच्छा, ओके. काय सांगा बरं ही गोष्ट? फिल्मी म्हणजे त्याने प्रपोज केला. आम्ही एकाच फील्डमध्ये आहोत. हां. आणि त्याने प्रपोज केल्यानंतर मी थोडे दिवस घेतले आणि नंतर मी हो म्हणाले. आमचं अफेअर 8 ते 10 वर्षांचं अफेअर, आमचं प्रेम. आणि त्याच्यानंतर लग्न. आणि लग्न म्हणजे असं की मी पळून आले घरून. अजिबात स्वीकारलं नाही. लग्न करायचा निर्णय घेईपर्यंत आईबाबांचा विरोधच होता. हो, म्हणजे लग्न नको असं, किंवा आत्ता लग्न नको करायला असं. आणि मग नंतर थोडासा विरोध होताच माझा लग्नासाठी. हा, पण मग नंतर नाही होई करता करता मग हा मला पळूनच घेऊन आला. ग्रेट. लग्नानंतर किती वर्षांनी जन्म झाला? लगेचच झाला तिचा जन्म. हा, म्हणजे 4 फेब 2016 मध्ये आम्ही लग्न केलं. आणि ती त्याच इयरमध्ये डिसेंबरमध्ये तिचा जन्म झाला. बरं. लगेचच 30 डिसेंबरला. फारसा वेळ नाही घेतला प्लॅनिंग बिनिंग? हो, नाही घेतला. ओके, ग्रेट. आणि आता ती किती वर्षाची आहे? आता ती डिसेंबरमध्ये 2 वर्षाची पूर्ण होईल. ओके. आणि खूप बोलते? खूप बोलते. हो, खूप छान व्यवस्थित बोलते. आणि सगळं काय हवं असेल ते. कमाल. तुम्ही तिच्याशी खूप गप्पा मारता का? भरपूर. हो, म्हणजे आम्ही तिच्याबरोबर गप्पा मारण्यापेक्षा ती आमच्याशी खूप गप्पा मारते सगळ्यांसोबत. ओके. तुम्ही मगाशी म्हणालात की तुम्ही सेम प्रोफेशन मध्ये आहात, तर तुम्ही काय करता दोघेही? मी म्युझिशियन आहे. मी तबला ढोलकी वगैरे वाजवतो. आणि मी डान्सर कम ऍक्ट्रेस.
बर, वा वा वा, मस्त कॉम्प्लिमेंटरी आहे. सो गुड न्यूज कळली तेव्हा पहिली प्रतिक्रिया काय होती? कारण लग्नानंतर इमिजिएटली हो. कळलं असेल, आणि कसं सांगितलं सगळ्यांना? ऍक्च्युअली मी 3 महिन्याची प्रेग्नेंट होते, पण तोपर्यंत मला कळालंच नाही, कारण की आमचा तो पिरियड जरा ट्रॅव्हलिंग मध्ये होता. सो म्हणजे मला असं वाटलं की दगदग वगैरे झाली आहे म्हणून असं झालं. मी डॉक्टरांकडे पण जाऊन आले, 8 दिवस मी गोळ्या पण घेतल्या, पण तरी मला काही फरक नाही पडला. पण शेवटी मग मला माझ्या सासूबाईंनी सजेशन दिलं की तू एकदा चेक करून बघ काही. हा, म्हणलं ठीक आहे. मग त्यांनी सांगितलं, मग त्याच्यानंतर मग मी चेक करून बघितलं तर रिझल्ट पॉझिटिव्ह होता. आणि 3 महिने झाले? 3 महिने झाले होते मला लिटरली. बर. हा, आणि मग त्यांना ऍक्च्युली थोडासा असा डाऊट होता, पण जरा कन्फर्मेशन नव्हतं. मग मी सकाळी कधी आय थिंक 4:30-5 वाजता मग मी त्यांना सांगितलं की असं असं आहे. तर झोपलेल्या उठून बसल्या आणि म्हणाल्या की पहिले देवापुढे साखर ठेव. आणि मग नंतर मी प्रसन्नाला सांगितलं की असं असं आहे. मग तो पण शॉक, तो पण बेडवर उठूनच बसला. अरे काय? सो त्यांच्या आधी सासूबाईंना सांगितलं? हा, सासूबाईंना सांगितलं अगोदर. हो. आणि मग मोठं कुटुंब आहे त्यामुळे बातमी पसरल्यानंतर अर्थातच जल्लोष झाला असेल हो सगळीकडे. हो, अर्थात. कारण की खूप वर्षानंतर लहान बाळ घरामध्ये आलं, ऑलमोस्ट काय ते 24-25 वर्षानंतर. बर बर. आणि कसा होता प्रेग्नन्सीचा काळ? डोहाळे कसले लागले होते? तो पिरियड माझा फार टफ होता, कारण की मला कंटिन्यू 9 महिने वॉमिटिंगच होत होतं. बर. हा, म्हणजे प्रत्येक महिन्याला मी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते. प्रत्येक महिन्यात ऍटलीस्ट 6-7 दिवस कुठेच नाही गेले. बर. हा, आणि डोहाळे काय जास्त आंबट आणि बाहेरचं खाणं, घरातल्यापेक्षा बाहेरचं खाणं. बर. हा, आणि आता सखी पण तेच करते. ग्रेट. सो असं काही रात्री अपरात्री काही पळायला लावलं की नाही त्यांना? हो, बऱ्याच वेळा. काय काय खायला मागायचे? आईस्क्रीम साठी. मग कुठे शोधायला जायचं? आहे आमच्या इथे, म्हणजे लेट नाईट पर्यंत आईस्क्रीमची काही दुकानं आहेत ते असतात. पण असं अशी एखादी गोष्ट मागितली का जी शोधायला लागली खरंच? नाही, असा प्रसंग नाही आला असं कधी. नाही, त्याच्या गुणी आहेत. बघून आईस्क्रीम मिळतं ना रात्री उशीपर्यंत, मग आईस्क्रीमच मागूया. बघून डोळे. पण अगदी 9व्या महिन्यापर्यंत बाईकवर आम्ही खूप ट्रॅव्हल केला. बर बर. हॉस्पिटललाही जाऊन हा. यायचा, फिरायला पण. हो, कुठेही, फिरायला. सगळीकडे. वा वा, छान छान, व्हेरी नाईस. आणि डिलिव्हरीचा काळ कसा होता? काय धावपळ झाली का? गडबड काही झाली का? नाही, धावपळ वगैरे अशी नाही काही झाली, पण जी डेट मला दिली होती त्याच डेटला माझी डिलिव्हरी झाली. बर. हा, म्हणजे ते एक्सपेक्ट नव्हतं. असं म्हणतात ना बाबा, नाही 4 दिवस 5 दिवस पुढे जातात वगैरे. हो, पहिल्यांदा जनरली हा, असं होत. हा, तर मग पण असं काही नाही झालं. 2-2:30 वाजता मला डिलिव्हरी वॉर्डमध्ये घेतलं आणि मी 5 वाजेपर्यंत बाहेर आले. ग्रेट. आणि कसं वाटलं पहिल्यांदा बाळ हातात घेतल्यावर? खूप छान वाटलं. खूप छान वाटलं. तुम्हाला मुलगा होता की मुलगी हवी? मुलगी. अरे वा. आणि तुम्हाला? नाही, मला असं काही नाही. मुलगा झाला असता तरी चाललं असतं, मुलगी झाली तरी. पण मुलगी झाली त्यामुळे खूप जास्त आनंद आहे. ओके, ग्रेट. आणि पहिल्यांदा हातात घेतलं बाळ, बाबा झाल्याचं फिलिंग कसं तिने होतं? त्यावेळेला फर्स्ट याच्यामध्येच मला पाहिलं आणि थोडीशी एक स्माइल केल्यासारखं मला फील झालं. ओके. खूप म्हणजे वेगळा तो आनंद शब्दात व्यक्त करण्यासारखं नाहीये. सगळ्यांची खास नातं असेल तिचं? हो हो, अगदी सगळ्यांशी. पण असं कधी होतं का की अर्थात तुम्ही सगळे जवळच राहता एकाच स्ट्रक्चर मध्ये, तर ती नक्की कुठे यशाची शोधाशोध होते? कोणाच्या घरी गेलीये? जिथे गोंधळ चालू आहे ना, मग तिथे सखी आहे. असं आपण हो समजायचं. हो हो. ओके ओके. आता वेळ आहे सखीच्या नावाचा एक छानसा उखाणा घेण्याची. मी उखाणा घेण्याच्या अगोदर 2 गोष्टी सांगेन की हा उखाणा असं नाही म्हणता येणार, पण सखीच्या बर्थडेच्या वेळेस आमच्या दोघांचा एक मित्र आहे जितेंद्र गायकर म्हणून, तर त्याने आम्हाला त्या 4 ओळी तिच्यासाठी लिहून दिल्या होत्या आणि त्या 4 ओळींमध्ये आमच्या तिघांची पण नावं आहेत. अरे वा. सो मला ते आता प्रेझेंट करायला आवडेल. ऍब्सोल्युटली, बोला. अनुरागाच्या स्मृतींनी प्रसन्न सारे जीवन व्हावे, भाग्य लिहून सखी जन्मता, काट्यांवरही फुलं फुलावे. अरे वा, किती छान, खूप सुंदर. तिघांचीही नावं आणि खूप छान लिहिलं. अरे वा. आज आपण आहोत छोटूशा सखीच्या घरी आणि आता तिच्या दोन्ही आज्या माझ्या समोर बसल्यात. ओके, सो पहिल्यांदा सुनबाईंनी जेव्हा सांगितलं तुम्हाला पहाटे उठवून, तेव्हा पहिली प्रतिक्रिया काय होती? खूप छान, म्हणजे इतका आनंद झालेला तिला, मला त्यावेळेला, की तिला असं वाटतं कुठे ठेवून कुठे नको असं झालेलं. आणि तिला त्यावेळेला असं वाटत होतं आता हिला असं सांगावं की आता हे करू नको, ते उचलू नको, तू हेच कर, हे खाल्लं पाहिजे, ते खाल्लं पाहिजे. पण तिचे डोहाळे कडक एवढे की तिला काही पाणी जरी पिली तरी ती उलटी करत होती. हो, आणि जरी आपण भाजीला फोडणी दिली, काही दिली, त्या वासाने तिला हे व्हायचं, त्रास व्हायचा. बरं बरं. काकी तुम्ही पण होता आसपास? काय लाड पुरवले? बाजूला लाड कसले पुरवणार, सारखी झोपलेली, सारखी उलट्या. मग हॉस्पिटलला बघायला पण गेलेलो आम्ही. हॉस्पिटल सारखी महिन्यातून 6-7 दिवस हॉस्पिटललाच असायची ती. मग
शेवटी नातीचा जन्म झाला. तुम्हाला नात हवी होती की नातू? नाही, मला नात पाहिजे होती. नातच हवी होती. आणि तुम्हाला काय वाटलं तर काय होईल? काही चालेल आम्हाला, काय आमच्या घरात असं काहीच नाही, मुलगा मुलगी असं काही चालेल. ओके. कसं बदललं आयुष्य नातीच्या जन्मानंतर? आता कसा जातो दिवस? आता तर भयंकर छानच जातो. म्हणजे आता ह्या वयात हे दुखतंय, पाय दुखतायत, हे होतंय, पण ते ती असल्याने मला काही त्रास, म्हणजे प्रेशर वाढतंय काही नाही. मी प्रेशरची गोळी सुद्धा घेत नाही. मला एवढं ती, म्हणजे ती घरात असली ना, मला सगळं दुखणं मी विसरते. आणि तिला जसं भरवणं म्हणा, तिने शी काय केलं तरी माझी, म्हणजे चालायला नाही होत तरी मी तिचं सगळं करते. वा. काकी तुमच्याकडे किती असते? आमच्याकडे काय सगळ्या घरातच फिरत असते ती. कुठल्या घरात किती जास्त असते ते सांगूच शकत नाही. घरात राहतच नाही, घरात राहतच नाही ती. आणि मुख्य म्हणजे काय, कोण नाही दिसलं ना ती, आता माझा मुलगा आहे ना, तो ऑफिसला जातो, ती येऊन बघणार, तो कॉटवर असतो, चाचू चाचू नाही दिसलं ना, असं सगळ्यांना विचार, मला सरळ हाक मारते, अंजली. नसली ना मी घरात तर त्यांना, आबा अंजली, आबा अंजली, त्याला विचारणार. एकदा चिवडा मी दिला, त्यांना दिला आणि तिला पण दिला असा, तर ती ना गोड नाही खात, तर चिवडा असं खाऊन बघितलं तर तिखट लागला, ते तिला आवडला. दोघांना समोरासमोर बसले. हिने काय केलं, त्यांचा चिवडा घेतला, आपल्या डिश मध्ये ओतला. अगं चाललीस कुठे? घरी. घरी चिवडा घेऊन घरी. हा, बडीशेपची बाटली फ्रीज याच्यावर असते, सरळ घेणार घरी. हे बरं आहे. सगळ्या आज्जा नंबर, सगळ्यांच्या घरातलं जे आवडलं ते आपल्या घरी. गॅसवर असे पाय मुलं पोहे. आजोबांना पण विचारूया, काय सांगाल नातीबद्दल? काय नाही, मी आपलं बाहेर गेलो की आलो, आबा 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 एकसारखी आबा आबा करत असते, माझ्या मागून फिरत असते. मी पान खायची सवय मला. पान खायला घेतलं की त्याचा लेट काढून तुला द्यावा लागतो. तो मला भरवणार, पान फोल्ड करून तुला दिला की तो भरवणार आणि मग टाळा सगळ्यांनी. आनंद असतो मला भरवल्याचं. वा वा वा. पान ती भरवते तुम्हाला? पान ती भरवते. तिने पान भरवलं ना की मग आम्ही सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या, मग तिला ते आनंद, मग ती पण टाळ्या वाजवणार. अच्छा, असा कार्यक्रम असतो प्रत्येक वेळेला. पान रात्री झोपताना सुद्धा ते देवाचं नाव घेणं, आपण पाया पडतो तेव्हा ती पाया पडणार. आजी ते दत्त दत्त, मग ते दत्ताचं गाणं बोलायचं, मग ते स्वामींचं गाणं बोलायचं, मग बाप्पाचं बोल, बाप्पाचं, मग बाप्पा मोर्या मोर्या. मग ती झोपलेली असेल ना तरी उठून उभी राहील, टाळ्या वाजवेल. सगळी जवळ पाहिजे तिला, सगळी. झोपताना पण एका हातावर आयसीला घेईल, एका हातावर बापाला घेईल, अशी सगळी. आजी तू पण ये, आजी तू पण. म्हटलं आता काय तुझ्या पोटावर झोपू? काय स्वप्न पाहिली आहेत नातीसाठी? पुढे तिने काय करावं असं वाटतं तुम्हाला? खूप शिकावं. खूप शिकावं? हो, तिने खूप शिकावं, खूप नाव मोठं करावं, हीच माझी इच्छा आहे, बाकी काय. आणि आई बाबांसारखं कला क्षेत्रात असावं का? असं वाटतं. तिला जर ती इच्छा असेल, तिला गाणं गायची फार इच्छा आहे, तिला ते व्हायचं असेल तर ते व्हावं तिने. तिला ज्याच्यात आवड असेल, तिला ज्याच्यात आवड आहे त्या क्षेत्रात तिने जावं. ओके. काकी तुम्हाला काय वाटतं? तिच्यावर जबरदस्ती करू नये. हा, जबरदस्ती करू. तिच्या कलाने जे तिला आवडेल ते, त्या दृष्टीने तिला गाईड करावं आणि तसा तिला म्हणजे शिक्षण द्यावं त्या पद्धतीने. फळी लावली ना, फळी दाराला रात्री झोपत नाही, रात्री फळी लावली ना, सगळ्यांना घरातल्या सगळ्यांना नाव घेऊन हाक मारत राहील, चाचू हिला हाक मारेल, मानसी, म्हणजे या मला न्या आणि बाहेर न्या रात्रीचे पण. प्लीज प्लीज सांगेल, प्लीज प्लीज मला सोड ना प्लीज. आणि वर अशी काढली ना आणि ठेवली की बघणार पण नाही मागून कोण येते का, काळो कसं काय, असं पळत सुटते रात्र लगेच बाहेर. वा. असे. आतू, आता जरा तुमच्याशी बोलूया. काय सांगाल लाडक्या भाचीबद्दल? माझी तर खूपच लाडकी आहे, पण ती मला जेव्हा आतू हाक मारते तेव्हा मला खूप मस्त वाटतं. एकदम एकदम म्हणजे मला असं वाटतं की मी हेवन मध्ये आहे. इतकं छान वाटतं आणि खूप छान बोलते इतकं मस्त बोलते. मी घरात आली की पहिलं आतू अशी करणार, मग माई असं वाटतं. इतकं छान बोलते. आणि पहिले आली की माझी पर्स ओपन करणार, पहिलं पैसे बघणार, पैसे हात लावले की आधी मम्मीकडे बघणार, मम्मी मी घेऊ अशी विचारणार, मी हात लावू अशी करते. खूप छान. आज आपण आहोत सखीच्या घरी आणि आता तिच्या कुटुंबियांशी तिच्या आई बाबांबद्दल थोड्याशा गप्पा मारायच्या आहेत. सखीचे आई बाबा अर्थातच त्यांच्या परीने तिचं संगोपन छान करतायत, पण प्रत्येकाला असं वाटत असतं की असं काहीतरी करून बघावं, एखादी सूचना असते, एखादा उपदेश असतो. तुमच्यापैकी जवळपास सगळे अनुभवी आहात बरेच. तर सखीच्या आई बाबांना तिच्या संगोपनाविषयी तुम्हाला जे काही सांगायचंय, जे आजवर बोलून दाखवलं नाहीये ते तुम्ही बोलून दाखवू शकता. आम्ही या माध्यमाला म्हणतो किती सांगायचंय मला,
या माध्यमातून तुम्ही कौतुक करू शकता, कान ओढू शकता, सल्ले, उपदेश जे काही तुमच्या मनात असेल ते त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकता. ते मात्र तुम्हाला अशा स्माइलीज मधनं त्यांच्या प्रतिक्रिया देणार आहेत. सो या तुमच्या रिॲक्शन्स. कोण बोलतंय? बाबा? त्यांना जसं लहानाचं मोठं केलं तसं त्यांनी त्या सखीला व्यवस्थित पालन पोषण करावं, चांगलं शिक्षण द्यावं आणि पुढे आणावं, एवढीच इच्छा आहे. एवढीच इच्छा आहे. अरे वा, काय प्रतिक्रिया? ओके ओके बाबा. अजून कोण? हा जास्त वेळ देत नाही तिला. ती बरं. सारखी बाबा बाबा, सकाळी उठल्यावर बाबा, आई बाबा तू ते अशी अगदी हात बीळ करून, आई बाबा तू ते. म्हणजे बाबा कामाला गेलाय. ती भरवत तो येईपर्यंत ती जागी असते. हा रात्री 2 आलं ना तरी ती भरवणार पहिली त्याला. 2 घास तरी भरवणार. असं एक किती प्रेमळ आहे. त्यांनी जास्त वेळ द्यावा. हा अजिबात वेळ देत नाही. अजिबात वेळ देत नाही. आणि ही कधी हिचा कार्यक्रम असतो, ती जाते, ती सकाळी जाते, ती रात्री येते, तोपर्यंत ती झोपलेली असते. असं असतं दोघांचं. पण ह्यानी जास्त वेळ द्यायला पाहिजे. हा देत नाही. 2-2 दिवस येत नाही. मग वा. काय प्रतिक्रिया? वा. माझ्या देऊ का? हो. म्हणजे काय? म्हणजे करे घ्या पुढे आता. वेळ देईन. हो. माफ करा. अच्छा, तसं पण आहे का? मस्त. ओके. सॅड झाले थोडे. ठीक आहे. आतू? सखी माझी मुलगी आहे आणि आता त्याला ह्यांनी पण दोघांनी चांगली सांभाळलीच पाहिजे, पण ती जास्त माझ्याकडे ठेवा एवढीच इच्छा आहे. तुमच्याकडे जास्त आणत नाही? नाही, म्हणजे असते, ऑलमोस्ट असते, पण तरी पण ती आता किती झालं तरी आई पप्पा त्यांच्याकडे असणार आहे. बरोबर. पण मला असं वाटतं की ती माझ्याकडे जवळ असावी. ओके. काय प्रतिक्रिया? ह्याचा काय अर्थ आहे? हसू का, रडू का, हात जोडू का, काय कळत नाही, काय कमेंट द्यायचं. ओके. सगळ्यांच्या मनातलं आपण ऐकलं आहे. आता वेळ आहे तुम्ही दोघांनी एकमेकांना प्रॉमिस करण्याची. तर सखीच्या साक्षीने एकमेकांना काय प्रॉमिस कराल? हातात हात घेऊन. आम्ही दोघांनी मिळून सखीसाठी काही स्वप्न बघितले. ती मी तुला प्रॉमिस करतो की मी ती पूर्ण करेल. ओके. आई? मी पण तुला प्रॉमिस करते की आपण दोघांनी जी काय सखीसाठी स्वप्न बघितलेली आहेत ती आपण एकत्रपणे पूर्ण करूया. अरे वा. सखीच्या साक्षीने तिच्या आई बाबांनी एकमेकांना एक गोडसं प्रॉमिस केलं आहे. आता त्यांच्याबरोबर एक छानसा खेळ खेळूया. तर खेळ असा आहे की इथे तुमच्या समोर काही गिफ्ट बॉक्सेस आहेत. ते तुम्हाला बनवायचे आहेत. ते आईला द्यायचे आहेत. आईने ते गिफ्ट रॅप करायचे आहेत. वरून ती रिबन बांधायची आहे. ठीक आहे. तुम्हाला 2 मिनिटांच्या आत कमीत कमी 3 बॉक्सेस पूर्णपणे रॅप करून रिबन बांधून तयार करायचे आहेत. तसं जर तुम्ही करू शकलात तर तुम्ही सखीसाठी जिंकणार आहात झी युवा तर्फे मानाचा चांदीचा बाळकृष्ण. तुमची 2 मिनिटांची वेळ सुरू होते आता. सेकंद झाले आहेत. एक मिनिट झालाय आणि एक बॉक्सही. 1.25 मिनिट झाला आहे. जरा दयनीय अवस्था आहे गिफ्टची. अशा गिफ्ट कोणाला देऊ नका रॅप केलेल्या. पण 3 पूर्ण झाल्या 2 मिनिटाच्या. अभिनंदन, जिंकला आहात तुम्ही. तुम्ही जिंकला आहात सखीसाठी खास झी युवा तर्फे हा मानाचा चांदीचा बाळकृष्ण. आज आपण भेटलो छोटूशा सखीला आणि आयरे कुटुंबियांना. आशा तुम्हाला हा भाग आवडला असेल. तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. पाहत रहा आपला जिव्हाळ्याचा कार्यक्रम स्पर्श वात्सल्याचा स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स.